तुम्ही गावाकडे कधी नदीच्या पाण्यावर गोधड्या धुतल्याय का हो? किंवा कुणाला धुताना बघितलंय का? नसेल ना, तर ही व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. कारण आमच्या घरात पडलं होतं सुतक. आम्हाला धुवायच्या होत्या घरातल्या सगळ्या गोधड्या. म्हणून आम्ही सगळ्या गोधड्या घेतल्या आणि ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये टाकल्या. ट्रॅक्टर जो सरळ आला तो नदीवर आल्यानंतर आम्ही सगळं ट्रॅक्टर खाली करून घेतला आणि एक मोठं पातेलं घेऊन त्यामध्ये निरमाचं पाणी तयार करून एक एक करून सगळ्या गोधड्या भिजवून घेतल्या. सगळ्या गोधड्या छान भिजल्यानंतर दोघांनी मिळून नदीच्या खडकावर चांगल्या त्या धब आपटूनही घेतल्या. गोधडी चांगली आपटून झाली की ती डायरेक्ट खळखळत्या वाहत्या पाण्यामध्ये टाकायची आणि चांगली हिसळूनही घ्यायची. गोधडी चांगली हिसळून झाली की दोघींनी मिळून ती कडक पिळायची आणि ती गोधडी खांद्यावर घेऊन परत ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये नेऊन टाकायची. असं करत करत आम्ही सगळ्या गोधड्या धुवून घेतल्या आणि ट्रॅक्टर परत गेला तो घरी आल्यानंतर आम्ही एक मोठा नाडा घेतला आणि त्या नाड्याच्या मोठमोठ्या ओळणी पण बांधल्या. त्या ओळणींवर सगळ्या गोधड्या वाळत घातल्या. त्या वाळत घातल्यानंतर कळलं की बापरे, आपण जवळपास 100 गोधड्या धुतल्या. पण नदीचं खळखळतं वाहतं पाणी आणि सगळ्यांची मदत याच्याने आम्ही सगळ्यांनी मस्ती मजाक करून एवढ्या गोधड्या धुवून काढल्या होत्या. आणि विशेष म्हणजे आम्ही त्यातलं एकही थकल्यासारखं झालो नव्हतो. उलट आम्ही फ्रेशच होतो. आणि मला खात्री आहे तुम्हाला माझी ही व्हिडिओ बघून तुम्हालाही वाटत असेल की आपणही नदीच्या पाण्यावर कधीतरी धुणं धुवायला तरी जाऊया, हो की नाही?